तर आता नाशिकमध्ये गेल्या 6 महिन्यात खड्ड्यांमुळे 5 नागरिकांचा मृत्यू झालाय। निलेश कोतकर यांच्या कुटुंबियांना गुरुवारी मालिका कार्यालयासमोर आंदोलन केलं होतं, त्यावरून आता राजकारण पेटलंय। मंत्री छगन भुजबळ यांनी आक्रमक पवित्रा घेत मंत्री गिरीश महाजन यांना घरचा आहेर दिलाय। शहरात कुंभमेळ्यासाठी विविध कामे केली जात आहेत, त्यामुळे रस्ते खोदून ठेवले आहेत, तसेच रस्त्यांवर खड्ड्यांचंही साम्राज्य पसरले, त्यामुळे नाशिककरांना जीव मुठीत धरून जगावं लागतंय। खड्ड्यांमुळे निष्पाप बळी जातंय, त्यावरून आता सत्ताधाऱ्यांमध्येच कलगीतुरा रंगलाय। मी तर असं ऐकतोय की महापौरांचाही कोण ऐकत नाही, आमदारांचंही कोणी ऐकत नाही। हा काय बजबजपुरी मांडलेली आहे या शहरामध्ये। बरं, हे बाकीचे सगळं काम करणारे जे आहेत, काम आपले मंत्री गिरीश महाजन, त्याने सुद्धा लक्ष दिलं पाहिजे ना। कुंभमेळा आमच्या नाशिकमध्ये व्हायला पाहिजे, पण तो आमच्या मुळावर येता कामा नये। आमची माणसं जे आहे मरता कामा नाहीत, याच्याकडे काय कोणी लक्षच देत नाही आहे। नाशिकला एवढे खड्डे आणि एवढं बेकार नाशिक कधी नव्हतं। त्या दिवशी मी एका लग्नाला सातपूरच्या पुढे गेलो होतो, प्रचंड खड्डे, आणि त्याच्यामुळे सगळी जे आहेत वाहतूकसुद्धा एकदम स्लो असते, त्याच्यामुळे ट्रॅफिक जॅम। पोलीस तरी काय करतील। दरम्यान गिरीश महाजनांनी घडलेल्या सर्व घटनांना मी जबाबदार असल्याचं म्हटलंय। मी कुंभमेळा मंत्री आहे आणि आपण एक बघितलं असेल की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कामं नाशिकमध्ये कधी झाली होती का? आज आपण जवळपास नाशिक आणि त्र्यंबकेश्वरसाठी 35-40 हजार कोटी रुपये खर्च करतो। मी वारंवार सांगितलं की मी आधी सुरुवातीला सांगितलं की नाशिककरांची मी दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो की 4-6 महिने आपल्याला त्रास होणार आहे, हे मी वारंवार प्रत्येक सभेमध्ये या ठिकाणी सांगितलं। ही वस्तुस्थिती आहे। तर भिवंडीत रात्री धोकादायक 4 मजली इमारत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या दुर्घटनेत 10 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। नारपोली गंगाराम वाडीतील कोहिनूर इमारत कोसळली आहे। इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची भीती आहे। अग्निशमन, TDRF आणि NDRFS कडून सुद्धा मदत कार्य सुरू आहे। ही इमारत महापालिकेनं धोकादायक घोषित केली होती। इमारत झुकत असल्यानं महानगरपालिकेनं इमारत निर्मनुष्य केली होती। काही जण साहित्य घेण्यासाठी आल्यानं इमारतीत अडकलेत। प्रशासनाकडून सुद्धा युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू आहे। आता जेव्हा पूर्ण मॅन्युअली आणि हे सर्च केल्यानंतर लक्षात आलं की आता जीवितमध्ये व्यक्ती असण्याची शक्यता कमी आहे, तर तेव्हा JCB आणि मशीनच्याद्वारे सध्या मलबा काढण्यात येतो आहे। सध्यापर्यंत 9 मृतदेह आढळलेले आहेत आणि 7 जणांची ओळख पटली आहे। उरलेला जो मलबा आहे तो काढल्यानंतर एक्झॅक्ट आपल्याला कॅज्युअल्टी किती आहे तो अंदाज आपल्याला येईल। 9 जण यात गेलेले आहेत। ही अतिशय दुर्दैवी घटना आहे। मला वाटतं या संदर्भामध्ये सर्व चौकशी तर केली जाईल। खरं रिपेअर करण्याच्या दुरुस्ती करण्याच्या आधी ही परवानगी घ्यावी लागते कॉर्पोरेशनची, पण तशी कुठली कॉर्पोरेशनची परवानगी ठेकेदाराने या ठिकाणी घेतलेली नाही, आणि घेतले नसताना त्यांनी कामाला सुरुवात केली आहे। तो सगळं पिल्लर फोडत होता, आसारी उघडी करत होता, त्यावर त्याला रिपेअर करत होतं, आणि त्यातच काहीतरी चुकलं आणि ती इमारत पूर्णपणे खाली कोसळली आहे। तर भिवंडी इमारत दुर्घटनेची गंभीर दखल मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली आहे। भिवंडी इमारत दुर्घटनेची चौकशी करून या प्रकरणातील दोषींवर तत्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत। मुख्यमंत्र्यांनी भिवंडी पालिका आयुक्तांना हे आदेश दिले आहेत। बघा, ज्या लोकांचा मृत्यू झालेला आहे त्यांच्या परिवाराच्या प्रती आमच्या संवेदना आहेत। काही लोक जखमी आहेत, जे त्या ठिकाणी दुर्दैवाने मृत्युमुखी पडले, त्यांना शासनाच्या वतीने त्यांच्या परिवाराला आम्ही मदत करणार आहोत। आणि त्याचवेळी अशा पद्धतीनं ज्या कंत्राटदाराने हे काम सुरू ठेवलं त्याच्यावरही फौजदारी कारवाई करावी, अशा प्रकारचा आदेश आयुक्तांना देण्यात आलेला आहे। तर भिवंडी इमारत दुर्घटनेत अभय कुमार आणि दीपक कुमार यादव या 2 तरुणांनी पहिल्या मजल्यावरून उडी मारत स्वतःचा जीव वाचवलाय।
यात त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर स्वर्गीय इंदिरा गांधी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सर बिल्डिंग में 2-3 दिन से रिपेयरिंग का काम चल रहा था, तो ऐसा रिपेयरिंग का काम चल रहा था, हम लोग को मालूम नहीं था कि बिल्डिंग गिरने वाला है। हम लोग शाम को ड्यूटी से आए, खाना वाना बनाए खाए, फिर हम लोग बिल्डिंग सोचा कि आज खाली कर देते हैं, फिर सही हो जाएगा तो वापस आएंगे। उसी दौरान गिरने की आवाज़ सुनाई दी और हम लोग को जिस रास्ते से निकलने का था उसी रास्ते के किनारे का बिल्डिंग गिरा। तो हम लोग को सब लोग बिल्डिंग के अंदर ही थे, सब लोग इधर उधर भागने लगे, जिधर से निकलने का रास्ता था उधर बंद हो गया। तो कोई किधर किधर से कूद के भागा और हम लोग भी कूद के भागा। उसी दौरान पैर में फ्रैक्चर आया। सर हमारे बिल्डिंग में चल रहा था रिपेयरिंग का काम, तो हम लोग खाना वाना खा के अभी जा रहे तो बिल्डिंग खाली करने के लिए, क्योंकि वो रिपेयर का काम चल रहा था। लेकिन इतने में वो बिल्डिंग के गिरने की आवाज़ आई। गिरने की आवाज़ आई तब तक हमारे बिल्डिंग में पूरा अफरा तफरी मच गया। इसमें जब हम लोग रूम से बाहर निकले तो देखे कि पूरा गैलरी भरा हुआ है, सब फर्स्ट फ्लोर से लेकर लास्ट फ्लोर तक सब लोग इकट्ठा हो गए हैं।